श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. तर गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी केलेले काही धार्मिक उपाय तोडगे घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आपल्याला मदत होते. तर गुरुवारी 19 मार्चला गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी हे विशेष उपाय नक्की करा. घरामध्ये सकारात्मकता वाढेल, घरामध्ये शांतता निर्माण होईल. गुढीपाडव्याच्या सकाळी घराच्या उजव्या बाजूला गुढी उभारावी. गुढीवर नेहमी रेशमी कापड, कडुलिंबाचे पाने, साखराचे गाठी व फुलांचा हार लावावा. गुढीसमोर दीप लावून प्रार्थना करावी. यामुळे घरामध्ये विजय, समृद्धी आणि देवकृपा राहते असं मानलं देखील जातं. तर या दिवशी कोणता उपाय करावा? कडुलिंब आणि गुळाचा काय उपाय करावा? तर हा कडुलिंबाचा प्रसाद सर्व घरातल्या व्यक्तींनी मिळून खावा. कडुलिंबाचे पाने, गूळ, थोडी मिरी आणि जिरे मिळून खावीत. एकत्र करायचा आणि त्याचा प्रसाद तयार करावा. हा प्रसाद कुटुंबातल्या सर्व व्यक्तींनी खायचा आहे. जीवनातला कडू प्रसंग स्वीकारण्याची शक्ती आपल्याला मिळते आणि आरोग्यही चांगले राहते. त्याचबरोबर घरामधली नकारात्मकता दूर करण्यासाठी या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी गंगाजल, गोमूत्र घरामध्ये शिंपडावे. देवघरात अगरबत्ती, धूप लावून देवपूजा करून घ्यावी व ओम श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या इष्टदेवतांचा मंत्र एकतरी माळ नक्की करावा. यामुळे घरातली नकारात्मक शक्ती जी आहे ती दूर निघून जाण्यास आपल्याला मदत होते. आपल्या कुलदेवताची आणि कुलदेवीची सेवा नक्की करावी. त्याचबरोबर आर्थिक समृद्धीसाठी या दिवशी कोणता उपाय करावा? तर या दिवशी लक्ष्मीपूजन नक्की करावे. तांदूळ, हळदी कुंकू आणि 1 रुपयाचे नाणे देवासमोर लाल कपड्यामध्ये ठेवून त्यानंतर ते नाणे पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या उद्भवत नाही. धनलाभ, आर्थिक स्थिरता वाढते असं मानलं देखील जातं. त्यामुळे हा छोटासा उपाय नक्की करा. घरामधले भांडणं कमी करण्यासाठी, घरामध्ये सतत वाद होत असतील तो कमी करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी गोड पदार्थ, पुरणपोळी, शिरा बनवून कुटुंबासोबत नक्की खावा. या पाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये पुरणपोळी बनवण्याची प्रथा आहे. शक्य असल्यास गरिबांना अन्नधान्य दान करावे. घरातलं प्रेम आणि शांतता वाढत जाते. खूप प्रभावी असा हा दिवस मानला जातो. आणि संध्याकाळच्या वेळीमध्ये घरामध्ये दिवे लावणीच्या वेळेत मुख्य दरवाजाजवळ तुपाचा दिवा नक्की लावा. शुभ लाभ म्हणा. यामुळे वर्षभर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवास करेल आणि नकारात्मक शक्ती आहे ते बाहेर जाण्यास मदत होईल. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.